अमेरिका आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये असलेला अटलांटिक महासागर मागच्या 7 आठवड्यांपासून या महासागरातून एक क्रूज शिप म्हणजेच पर्यटकांचं जहाज प्रवास करतंय. या जहाजावर 200 पेक्षा जास्त लोक आहेत. हे जहाज युरोपच्या दिशेनं जात होतं. त्याला स्पेन मध्ये पोहोचायचं होतं, पण हे जहाज आता समुद्रातच थांबलं आहे. या जहाजावरच्या 3 लोकांचा मृत्यू झालाय. आणखी अनेक लोक आजारी आहेत. जहाजावरती एक डेड बॉडी सुद्धा ठेवून आहे. हे जहाज समुद्रात अडकलं आहे कारण जगातला कोणताच देश या जहाजाला स्वीकारायला तयार नाहीये. हे सगळं घडतंय एका व्हायरसमुळे. एक असा व्हायरस ज्याच्या उद्रेकानं हे आलिशान क्रूज शिप आता डेथ शिप बनलंय. हा विषय नक्की आहे काय? अटलांटिक महासागरात कोणतं जहाज अडकलंय? या जहाजावर कोणत्या व्हायरसचा उद्रेक झालाय? यामुळे लोकांचे मृत्यू का होत आहेत? याचा धोका सगळ्या जगाला कसा निर्माण झालाय? सगळा विषय सविस्तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या या जहाजाचं नाव आहे MV होंडियस. हे जहाज नेदरलँडच्या शिपिंग कंपनीचं आहे. हे एक एक्सपिडिशन शिप आहे, म्हणजे असं जहाज जे पर्यटकांना साहसी मोहिमांवर घेऊन जातं, जसं की अंटार्क्टिका. ही जहाजं अनेक आठवडे प्रवास करतात, पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. यावर पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. असंच हे MV होंडियस जहाज 1 एप्रिलच्या दिवशी दक्षिण अमेरिका खंडातल्या अर्जेंटिना या देशातून प्रवासाला निघालं. हे जहाज अटलांटिक महासागरातल्या वेगवेगळ्या बेटांवर प्रवास करणार होतं. जहाजावर एकूण 170 पर्यटक आणि 71 क्रू मेंबर्स आहेत. यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. या जहाजाचा शेवटचा थांबा आहे स्पेनचे कॅनरी आयलंड. म्हणजेच या जहाजाला पुढच्या काही आठवड्यात संपूर्ण अटलांटिक महासागर पार करायचा होता. अर्जेंटिना हा देश दक्षिण ध्रुवाच्या जवळ आहे. या जहाजानं सुरुवातीला दक्षिण ध्रुवाच्या आसपासच्या प्रदेशांचा प्रवास केला. 5 दिवस प्रवास केल्यानंतर हे जहाज 6 एप्रिलच्या दिवशी अटलांटिक महासागरातल्या साऊथ जॉर्जिया आयलंडवर पोहोचलं. हे आयलंड पेंग्विनसाठी ओळखलं जातं. पण या आयलंडवर पोहोचल्यानंतर या जहाजातल्या एका प्रवाशाची तब्येत बिघडली. हा प्रवासी नेदरलँडचा रहिवासी होता, ज्याचं वय 70 वर्ष होतं. या प्रवाशाला अचानक ताप चढला. त्याचं डोकं दुखायला लागलं, पण जहाजानं आपला प्रवास सुरू ठेवला. पुढच्या 5 दिवसात म्हणजेच 11 एप्रिल पर्यंत हे जहाज साऊथ जॉर्जिया आयलंडवरून ट्रिस्टन दा कुन्या या आयलंडवर पोहोचलं. पण इथे पोहोचल्यानंतर या प्रवाशाची तब्येत आणखी बिघडली. त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. अखेर 11 एप्रिलच्या दिवशी या प्रवाशाचा जहाजावरच मृत्यू झाला. या जहाजावर जो एकमेव डॉक्टर होता त्याला सुद्धा या घटनेनं धक्का बसला. एखाद्या व्यक्तीची प्रकृती इतक्या लवकर एवढी कशी खराब होऊ शकते, या प्रश्नाचं उत्तर त्या डॉक्टरलाही मिळालं नाही. पण हा 70 वर्षांचा प्रवासी एकटा प्रवास करत नव्हता. त्याची पत्नी सुद्धा त्याच्या सोबत होती. जहाजावर येण्याआधी हे दोघं अर्जेंटिनामध्ये एकत्र फिरत होते. 11 एप्रिलला या प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसात त्याच्या पत्नीची तब्येत बिघडायला लागली. 24 एप्रिलला हे जहाज सेंट हेलेना आयलंड जवळ पोहोचलं. पण तोपर्यंत या महिलेची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. या आयलंडवर पोहोचल्यानंतर त्या मृत प्रवाशाची डेड बॉडी बाहेर काढण्यात आली. सोबतच ती महिला सुद्धा जहाजातून उतरली. तिला उपचारासाठी विमानानं दक्षिण आफ्रिका या देशात पाठवण्यात आलं. महिला दक्षिण आफ्रिकेत पोहोचली, पण एअरपोर्टवरच तिची तब्येत आणखी बिघडली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, पण 26 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेत तिचाही मृत्यू झाला. अशा प्रकारे या जहाजावरचे 2 प्रवासी 15 दिवसांच्या अंतराने मरण पावले. 27 एप्रिलच्या दिवशी या जहाजावरचा 3रा प्रवासी आजारी पडला. हा एक ब्रिटिश नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे. हे जहाज सेंट हेलेना आयलंडवरून निघून एसेन्शन आयलंडच्या दिशेने प्रवास करत होतं. त्या दरम्यान हा प्रवासी आजारी पडला. त्यालाही अचानक ताप चढला आणि श्वास घेण्यास अडचण व्हायला लागली. शेवटी 27 एप्रिलला त्याला जहाजावरून दक्षिण आफ्रिकेत उपचारासाठी पाठवण्यात आलं. त्याच दिवशी जहाजावरची आणखी एक व्यक्ती आजारी पडली. ती एक जर्मन महिला असल्याचं सांगितलं गेलं. पुढे तिचाही मृत्यू झाला. अशा प्रकारे आतापर्यंत जहाजावरच्या 3 प्रवाशांचा आजारी पडून मृत्यू झालाय. 3ऱ्या मृत प्रवाशाची डेड बॉडी अजूनही जहाजावरतीच आहे. हे जहाज सध्या अटलांटिक महासागरातल्या केप वर्दे बेटाजवळ थांबलंय. जहाजातल्या प्रवाशांना जहाज सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जहाजावरचे हे प्रवासी अचानक आजारी का पडतायत? त्यांना कोणत्या व्हायरसची लागण झाली आहे? तर याचं उत्तर आहे हॅन्टा व्हायरस. आता हा व्हायरस नेमका काय आहे, तो जहाजापर्यंत कसा पोहोचला आणि तो किती धोकादायक आहे ते समजून घेऊ. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार 26 एप्रिलला जहाजावरच्या ज्या महिलेचा दक्षिण आफ्रिकेत मृत्यू झाला
तिच्यामध्ये न्यूमोनिया सारखी लक्षणं दिसून आली होती. त्यांचा संबंध हँटा व्हायरसशी असण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ब्रिटिश प्रवाशाची हँटा व्हायरसची टेस्ट घेतली, जी पॉझिटिव्ह आली. याचा अर्थ त्या जहाजावरती हँटा व्हायरसचा उद्रेक झाल्याची शक्यता आहे. पण हा हँटा व्हायरस जहाजावरती आला कुठून? कारण हे जहाज जिथून निघालं त्या अर्जेंटिनाच्या प्रदेशात हँटा व्हायरसच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. शिवाय हे जहाज अशा कोणत्याही प्रदेशात गेले नाही जिथे हा व्हायरस सामान्यपणे आढळतो. त्यामुळे या व्हायरसच्या संसर्गाची सुरुवात जहाजातूनच झाली असावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती उंदीर किंवा खारीच्या संपर्कात येते तेव्हा हँटा व्हायरस पसरतो. हा व्हायरस प्रामुख्याने उंदरांमध्ये आढळतो. या व्हायरसमुळे उंदीर आजारी पडत नाही, पण तो माणसांसाठी घातक ठरू शकतो. हँटा व्हायरसचा शोध 1993 साली लागला होता. त्यावेळी अमेरिकेतल्या एका जोडप्याला या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच या आजारानं तब्बल 600 लोकांचा जीव घेतला. जर उंदराची लघवी, विष्ठा किंवा लाळ माणसाच्या संपर्कात आली तर या व्हायरसची लागण माणसांना होते. या व्हायरसची लक्षणं म्हणजे सुरुवातीला ताप येतो, मग थकवा जाणवायला लागतो, अवयव दुखायला लागतात, नंतर खोकला, श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणं अशी लक्षणं दिसायला लागतात. या व्हायरसवर कोणतंही निश्चित असं औषध नाही किंवा कोणतीही लस उपलब्ध नाही. आजारी व्यक्तीला जी लक्षणं आहेत त्या आधारे उपाय केला जातो. गंभीर परिस्थितीत व्हेंटिलेटरची आवश्यकताही असते. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जवळपास 38% एवढं आहे. वृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना याचा जास्त धोका आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हँटा व्हायरसचा प्रसार 3 प्रकारे होतो. पहिला, जर या व्हायरसचा संसर्ग झालेला एखादा उंदीर माणसाला चावला तर, पण अशा घटनांची नोंद फार कमी होते. दुसरा प्रकार, जर एखादी व्यक्ती उंदराच्या विष्ठेच्या, लघवीच्या किंवा लाळेच्या संपर्कात आली आणि त्यानंतर तिने आपल्या नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केला तर हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. तिसरा प्रकार, जर एखाद्या व्यक्तीनं उंदराची विष्ठा, लघवी किंवा लाळेनं दूषित झालेलं अन्न खाल्लं तरी सुद्धा या व्हायरसची लागण होऊ शकते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हँटा व्हायरस हा कोरोना व्हायरस प्रमाणे हवेतून पसरत नाही, पण तो कोरोनापेक्षा जास्त धोकादायक मानला जातो. कारण या व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. हँटा व्हायरस गेल्या वर्षी सुद्धा चर्चेत आला होता, जेव्हा अमेरिकन अभिनेते जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळले होते. त्यांच्या घराच्या परिसरात उंदरांचा वावर होता. पुढे त्यांचा मृत्यू हँटा व्हायरसमुळे झाल्याचं समोर आलं. आता अटलांटिक महासागरातल्या MV होंडियस जहाजावरती या व्हायरसचा उद्रेक झालाय. या व्हायरसमुळे जहाजावरच्या 3 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर हे जहाज आहे तिथेच थांबवण्यात आलंय. WHO माहितीनुसार सध्या जहाजावरचे प्रवासी आणि क्रू मेंबर्सना त्यांच्या केबिन्समध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय. WHO त्या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहे. जहाजावर पसरत असलेला व्हायरसचा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता हे कशा प्रकारे रोखलं जातं आणि त्यानंतर थांबलेलं जहाज पुन्हा कधी प्रवासाला लागतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.